नमस्ते मित्रांनो, आपण जो बघत आहात तो सुगरण पक्षी आहे. बऱ्यापैकी आपल्याकडं मे एंड किंवा जूनच्या दरम्यान आपल्याकडं असे पक्षी तपकिरी कलरचे पक्षी दिसायला सुरू होते. ह्याच्यात तपकिरी पिवळा कलर जो आहे तो नराचा असतो आणि पूर्ण तपकिरी फेंट असतो तो मादीचा असतो. हे पक्षी शक्यतो आपल्या भागाकडं मे एंड जून पहिल्या आठवड्यात आपल्याकडं आगमन होतं आहे. या पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे एवढे सुंदर इंजिनियर आहेत. ह्यांचं जर घर बघितला तर तुम्ही आपल्याला पण लाजवेल एवढं सुंदर घर बांधतात. त्यांची ती विणण्याची पद्धत, त्यांची ती सुरक्षा घरासाठी केलेली खूप सुंदर असते. त्याचबरोबर हे जे पक्षी आपल्या भागात येतात ते शक्यतो आपल्या इकडं आल्यानंतर त्यांचा जो काळ चालू होतो तो पिल्ली तयार करण्याचा. म्हणजे इकडं येऊन ते अंडे उबवतात त्या घरट्यामध्ये आणि पिल्ली तयार करून घेऊन जातात. त्यांची एक कला एक बघितला तर मेल असतो तो सुरुवातीला घरटं बांधायला सुरुवात करतो आहे आणि फिमेलला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ते घरटं किती सुरक्षित आहे, किती चांगलं बांधायला लागलं आहे. आणि जे फिमेलला ज्या वेळेला ते आवडेल त्याच वेळेला ती फिमेल ते घर ॲक्सेप्ट करते, म्हणजे ती स्वीकारते आणि मग ती त्या नराला ते घर बांधण्यासाठी मदत करते. जोपर्यंत ते घर त्या फिमेल मादीला म्हणजे त्या मादीला आवडत नाही तोपर्यंत ती घर बांधायला त्याला कुठल्याही प्रकारची नराला मदत करत नाही. आकर्षितपणा जेवढा नर घराचा करेल तेवढं त्या फिमेल्स अट्रॅक्टिव्ह होतात. यानंतर ती दोघं मिळून ते घर पूर्ण करतात आणि मग त्याच्यानंतर फिमेल त्याच्यात अंडी देऊन पिल्ली तयार होतात ह्या पद्धतीनं. आणि हे शक्यतो ज्या भागात खायला त्यांना मुबलक प्रमाणात मिळतं आहे त्या भागात स्थलांतरित करत राहतात. जसं की बघा आता आपल्या इकडं भाताचं पीक सुरू होतं आहे आणि त्या भाताच्या पिकात यांना खायला भरपूर असतं आहे. त्यामुळं ते पक्षी शक्यतो करून आपल्या इकडं स्थलांतरित होतात. ती साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या एंडपर्यंत ती साधारण ते पक्षी राहतात. बघा घरटं किती सुंदर आहे आणि कसं बांधतात बघा. ते ऑक्टोबरच्या दरम्यानं किंवा नोव्हेंबरच्या एंडच्या दरम्यानं ते परत पक्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. म्हणजे कुठं करतात तर ज्यांना तिथं खायला मिळतं आहे त्या ठिकाणी स्थलांतरित करतात. खूप म्हणजे माझा कारखाना आहे तिथं हे पक्षी येत असतात भरपूर प्रमाणात. जवळजवळ 400-500च्या वरती पक्षी येतात. खूप भारी मोमेंट असतात त्यांच्या, बघण्यासारखं असतं आहे. त्यांचा चिवचिवाट, त्यांचं थव्यानं राहणं ते तुम्ही जर बघितलं तर ते 5-6 सेकंदच तेवढंच खायला बसतात, परत उडतून जातात, परत येतात, परत 5-6 सेकंद. म्हणजे त्यांनी स्वतःला किती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात, माणसापासून किती वाचवण्याचा स्वतःला प्रयत्न करतात हे पण दिसून येते. त्यांना जरा जरी कुठं जरी न कळत जरी आवाज आला तर ते पट्टदिशी परत उडून जातात. नर हा देखणा असतो पिवळा, ज्या त्याच्यात काळा असं डोळ्यांना रेखाटल्यासारखं वाटतं आहे, पिवळा देखणा असतो तो नर शक्यतो घर बांधायला सुरुवात करतो आहे. त्यांचा मध्ये एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की 2-2 म्हणजे घर बांधतेवेळी पण त्याच्यात 2-2 अपार्टमेंटसारखं त्यांनी केलेलं असतं आहे. ते एवढं सुरक्षित. शक्यतो यांचं जर घरं बघितला तर जास्तीत जास्त करून पाण्याच्या कडेला म्हणजे विहिरीच्या वरती जी झाडी असते त्याला शेंड्याला बांधण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपण बाभळ वगैरे बघितलो तर त्या शेंड्याला जाऊन अगदी टोकाला त्यांनी घर बांधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ती सुरक्षा कशात बघतात तर शक्यतो करून तिथं मांजर येऊ नये, कुत्रे येऊ नये, प्राणी येऊ दे, साप येऊ नये हे बघतात.